विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 11वी कॉमर्स मधील आपलं अकाउंटचं पुस्तक आहे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. तर आपल्या विषयाचं नाव आहे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. तर या पुस्तकामध्ये आपण आज पहिल्या टॉपिकबद्दलची माहिती थोडक्यात पाहूया, अभ्यासूया आणि समजून घेऊया. आज आपण 11वी अकाउंट मधील पहिलं चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहा आपल्याला काय दिलं आहे. प्रथम इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आता तर बुक कीपिंग म्हणजे काय, तर आपण जे नोंद करतो पुस्तकामध्ये लिहून काढतो. थोडक्यात आपण पुस्तके ठेवत असतो, पुस्तके तयार करत असतो, त्यालाच आपण बुक कीपिंग थोडक्यात असं म्हणता येईल. त्यानंतर अँड अकाउंटन्सी म्हटले तर अकाउंटन्सी म्हणजे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होतात, व्यवसायातले व्यवहार होतात, त्याची पूर्णपणे सविस्तर अशी नोंद करणे, याबद्दलची आपण ओळख या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत. म्हणून म्हटलंय की इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. तर या टॉपिकमध्ये, या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणते कंटेंट्स शिकणार आहोत ते आपण आता पाहूया. तर कंटेंट म्हणजे या टॉपिकमध्ये कोणकोणत्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत ते आपण आता पाहूया. पहिला टॉपिक आहे आपला मीनिंग, डेफिनेशन्स अँड ऑब्जेक्टिव्स. म्हणजे थोडक्यात काय, बुककीपिंग अँड अकाउंटन्सीची आपण मीनिंग पाहणार आहोत, अर्थ पाहणार आहोत, डेफिनेशन म्हणजे व्याख्या पाहणार आहोत आणि ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, उद्दिष्ट जे आहेत ती आपण पाहणार आहोत. त्यानंतरचा पॉईंट आहे आपला इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग. तर बुककीपिंगचं महत्त्व काय आहे, तर पुस्तकामध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शनच्या ज्या नोंदी करायच्या आहेत त्याचं महत्त्व काय आहे ते आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतरचा पॉईंट आहे आपला 1.4 मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. तर अकाउंटन्सीचा अर्थ काय आहे आणि अकाउंटन्सीची डेफिनेशन काय आहे ते आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. 1.5 आहे बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम, की अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे अकाउंटिंग करण्याच्या किंवा लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचा मुख्य पाया कोणता आहे ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. 1.6 क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे थोडक्यात या 1.6 मध्ये आपण अकाउंटन्सीची जी माहिती आहे त्याच्याबद्दलची जी गुणात्मक वैशिष्ट्ये आहेत त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. 1.7 बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज. म्हणजे थोडक्यात अकाउंटच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्याचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. 1.8 अकाउंटिंग कन्सेप्ट, कॉन्व्हेन्शन अँड प्रिन्सिपल्स. या 1.8 मध्ये आपण अकाउंटची जी संकल्पना आहे त्याची नियमावली आणि त्याची तत्वे आपण या 1.8 या पॉईंटमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर आहे 1.9 अकाउंटिंग स्टँडर्ड्स AS. अकाउंटिंग स्टँडर्ड त्याचं थोडक्यात फर्स्ट कॅरेक्टर घेतले AS अँड IFRS. तर हे जे आहेत तर याची म्हणजे थोडक्यात अकाउंटिंग जे आपण काम करतो त्याचं स्टँडर्ड कसं आहे, त्याचा दर्जा कसा आहे, क्वालिटी कशी आहे याबद्दलची माहिती आपण 1.9 यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर खाली आपल्याला पॉईंट दिलेला आहे कॉम्पेटन्सी स्टेटमेंट्स. आता कॉम्पेटन्सी स्टेटमेंट म्हणजे काय, तर कॉम्पेटन्सी म्हणजे एक प्रकारे असणारी क्षमता, की स्टेटमेंट म्हणजे विधान किंवा वाक्य. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असे काही कॉम्पेटन्सी स्टेटमेंट दिलेले आहेत की या टॉपिकचा, या चॅप्टरचा अभ्यास केल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये काय वाढ होणार आहे किंवा कोणतं ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर. तर ते या कॉम्पेटन्सी स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. कॉम्पेटन्सी स्टेटमेंट म्हणजे काय, क्षमता विधाने. आपलं OCMचं तुम्ही पुस्तक पाहिलं मराठी मीडियम किंवा SP चं पाहिलं मराठी, तिथं आपल्याला अर्थ दिलेला आहे याचा क्षमता विधाने, की कोणकोणत्या क्षमतेची विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये वाढ होते, कोणती क्षमता त्याची सुधारते, कोणतं ज्ञान त्याला प्राप्त होतं. म्हणजे थोडक्यात या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय काय समजणार आहे ते हे पॉईंट्स आहेत. तर पहिला पॉईंट्स आहे आपला स्टुडंट्स अंडरस्टँड द मीनिंग, फीचर्स अँड द इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग. तर विद्यार्थी या टॉपिकमध्ये
अर्थ समजणार आहे, त्यांना मिनिंग समजणार आहे, फीचर म्हणजे वैशिष्ट्ये समजणार आहेत आणि इम्पॉर्टन्स म्हणजे अकाउंटिंगचं महत्त्व या विद्यार्थ्यांना काय होणार आहे, समजणार आहे किंवा त्याचं आकलन होणार आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे, स्टुडंट अंडरस्टँड बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट अँड टर्मिनॉलॉजीज. म्हणजे विद्यार्थी ज्या मूलभूत अकाउंटिंगच्या संकल्पना आहेत त्या समजणार आहे त्याला, आणि त्याचबरोबर जे टर्मिनॉलॉजीज आहे तर ते टर्मिनॉलॉजीज किंवा विशिष्ट ज्या बाबी आहेत ते त्याला काय होणार आहे, समजणार आहे. आले सर्वांच्या लक्षात? म्हणजे मूलभूत संकल्पना समजणार आहेत, मूलभूत गोष्टी समजणार आहेत. तिसरा पॉइंट पहा आता. तिसरा म्हणजे नंबर दिलेला नाही आहे, परंतु आपण लक्षात घेऊ शकतो. स्टुडंट कॅन ॲनालाइज द रोल. स्टुडंट कॅन ॲनालाइज द रोल म्हणजे विद्यार्थी बुक किपिंगची नेमकी रोल काय आहे, रोल म्हणजे भूमिका काय आहे, की नेमकं काय करतं बुक किपिंग, ती माहिती आपल्याला विद्यार्थ्यांना या टॉपिकमधून अभ्यास केल्यानंतर समजणार आहे. त्यानंतर आहे अँड बेनिफिट्स ऑफ बुक किपिंग. आणि ह्या बुक किपिंगचे फायदे काय आहेत ते विद्यार्थ्यांना माहिती होणार आहेत. आणि चौथा पॉईंट किंवा चौथं कॉम्पेटन्सी स्टेटमेंट आहे, कोणती क्षमतेमध्ये होणार आहे, चौथी क्षमता आहे, स्टुडंट विल बी एबल टू नो द लेटेस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड. म्हणजे विद्यार्थ्यांना जे शेवटचे किंवा जे नवीन लेटेस्ट आलेले जे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत किंवा अकाउंटच्या बाबतीत जी पद्धत आहे स्टँडर्ड त्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना होणार आहे, की कशा पद्धतीने आपण उत्कृष्ट पद्धतीने हिशोब काय करायचा आहे, लिहायचा आहे किंवा तयार करायचा आहे. अशा प्रकारची क्षमता विद्यार्थ्यामध्ये येणार आहे, की या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर ह्या प्रकारे त्याला ज्ञान प्राप्त होणार आहे. विद्यार्थी हे आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. त्यालाच आपण कॉम्पेटन्सी स्टेटमेंट असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्या ज्ञानामध्ये कोणती वाढ होणार आहे, कोणत्या प्रकारचं ज्ञान वाढणार आहे किंवा कोणती माहिती आपल्याला मिळणार आहे किंवा कोणत्या गोष्टींचं आकलन होणार आहे, यालाच आपण क्षमता विधाने, यालाच आपण कॉम्पेटन्सी स्टेटमेंट असं म्हणतो. आणि ह्या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर एवढं आपल्याला काय होणार आहे, माहिती होणार आहे. Thanks for watching my video.